नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 24 महाराष्ट्र। आज आपण एक मोठा खुलासा करणार आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागातील धक्कादायक घोटाळ्याचा। होय, खुर्च्या दिसणाऱ्या खुर्च्या, पण याच खुर्च्या मागे लाखोंचा खेळ झाल्याचा संशय आता उघडपणे समोर येतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत खुर्ची खरेदीत मोठा घोटाळा। नोंद नसलेल्या खुर्च्या, आकडेवारीत तफावत आणि शॅम्पलच्या नावाखाली सुरू आहे काळा बाजार। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार विभाग म्हणजे सर्व विभागांसाठी साहित्य खरेदी करणारे केंद्र। पण आता हाच विभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे, कारण कार्यालयात अशा खुर्च्या सापडल्या आहेत ज्याची कुठेही अधिकृत नोंद नाही। होय, तुम्ही बरोबर ऐकलेत, सरकारी कार्यालयात वस्तू आहेत पण कागदावरच नाही। मग या खुर्च्या आल्या कुठून? कोण घेऊन आलं? कशाच्या आधारावर वापरत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं, त्या खरेदीसाठी पैसे कुठून गेले? यावर अधिकाऱ्यांना विचारलं तर उत्तर काय? या खुर्च्या शॅम्पल आहेत। शॅम्पल? किती शॅम्पल? 15 खुर्च्या एका विभागात, तर भांडार विभागात 4 खुर्च्या, आणि अजून किती कुठे आहेत याचा पत्ताच नाही। जर एवढ्या मोठ्या प्रमाणात शॅम्पल घेतल्या जात असतील तर त्याची नोंद का नाही? कुठल्या नियमात लिहिलं आहे की शॅम्पल घेताना नोंद ठेवायची नाही? हा शॅम्पल शब्द आता भ्रष्टाचार झाकण्यासाठी वापरला जातोय का? भांडार विभाग म्हणजे पारदर्शकता आणि जबाबदारीचे प्रतीक असायला हवं, पण इथे तर नोंदीच गायब आहेत। ठेकेदारांकडून साहित्य येतं, त्यातील काही शॅम्पल म्हणून घेतलं जातं आणि त्याची नोंदच नाही। म्हणजे हे साहित्य कुठं जातंय? कोण वापरतंय? कित्येच साहित्य गायब केले जातंय? आता पाहूया या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट। YCM रुग्णालयाने 24 जानेवारी 2025 रोजी 100 खुर्च्यांची मागणी केली। 11 फेब्रुवारीला मंजुरी, अंदाजे 11 लाखांचा खर्च। यानंतर 29 एप्रिल 2025 130 खुर्च्यांची खरेदी, आणि पुढे 31 जुलै 2025 तब्बल 500 खुर्च्यांची खरेदी। खर्च 42,75,000 रुपये। म्हणजे एकूण खरेदी दाखवली जाते 630 खुर्च्यांची। पण थांबा, इथेच खरी गोष्ट समोर येते। प्रत्यक्ष वितरणाचा आकडा काय सांगतो? 680 खुर्च्या। होय, 680, म्हणजे 50 खुर्च्या जास्त। या 50 खुर्च्या आल्या कुठून? यासाठी वेगळं टेंडर काढलं होतं का, की कागदोपत्री आकडे फुगवले गेले, की काही खुर्च्या ॲडजस्ट केल्या गेल्या? हा सरळ गैरव्यवहार नाही का? हे पैसे कोणाचे आहेत? हे पैसे आहेत करदात्यांचे, सामान्य नागरिकांच्या खिशातून गेलेले, आणि त्या पैशाचा असा हिशोब, नोंद नाही, उत्तर नाही, जबाबदारी नाही। आता नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकच मागणी करत आहेत, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। महापालिका आयुक्तांनी तात्काळ हस्तक्षेप करून संपूर्ण खरेदी प्रक्रिया तपासावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी। पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहराच्या विकासाची जबाबदारी असलेली संस्था, पण जर इथेच अशा प्रकारचे प्रकार होत
असतील तर सामान्य नागरिकांचा विश्वास कुठे ठेवायचा? खुर्च्या लपवता येतात, नोंदी गायब करता येतात, पण सत्य जास्त काळ लपवता येत नाही. या प्रकरणात पुढे काय होतं? चौकशी होते का, की पुन्हा एकदा सगळं दडपलं जातं? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. पुढे आणखी आपण काही खुलासे करणार आहोत. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र.